उद्धव ठाकरे आज ठाण्यामध्ये जात आहेत, मात्र त्यांना कुठेतरी विरोध होताना जो आहे तो पाहायला मिळतोय। कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचा एक नोटीस देत त्यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता। शिवसेनेच्या प्रवक्ते आपल्या सोबत आहेत। तर काय सांगाल, काय नक्की भीती आहे शिवसेनेला, म्हणजे सत्ताधारी शिवसेनेला, की उद्धव ठाकरेंना मज्जाव केला जातो ठाण्यात येण्यापासून? काय नक्की कारण आहे? खरं तर सध्या संपूर्ण भारतामध्ये दिवाळीचा सण साजरा केला जातो। दिवाळी हा हिंदू धर्मीयांचा सगळ्यात मोठा क्षण, अंधारावरती प्रकाशाचा विजय मिळवणारा हा सण गरिबापासून श्रीमंत सगळे लोक साजरे करतात। जेव्हा उद्धव ठाकरे हे सत्तेवरती बसले त्यावेळेला त्यांनी हिंदूंच्या सगळ्या सण समारंभांच्या वरती निर्बंध लावले। आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सत्तेवर आले, त्यांनी सगळे निर्बंध हटवले आणि निर्बंधमुक्त दिवाळी आनंदामध्ये जनसामान्य साजरी करत असताना उद्धवजी ठाकरे आपल्या पोटात का दुखतं? हिंदू धर्मीयांचे सण समारंभ आल्यानंतरच आपल्याला ही नाटकं का बरं सुचतात? दिवाळीचा सण सर्वसामान्यांनी साजरा करू नये आणि राज्यात काहीतरी तणावाचं वातावरण निर्माण करावं असं आपल्याला वाटतंय का? आणि मुळात ज्या शाखेचं आपण बोलताय त्या शाखेचं आणि त्यांचं नातं काय आणि संबंध काय हा मला प्रश्न विचारायचा आहे। कारण मुंबऱ्यातली ती जी मूळ शाखा आहे, मध्यवर्ती शाखा, ती सन्माननीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांनी घेतलेली शाखा आहे। तिथं समाजसेवेचं काम चालायचं, पण उबाठा गटातले काही लोक त्यांनी त्या शाखेमध्ये व्यवसाय सुरू केला, ती शाखा भाड्यानं दिली। शाखा भाड्यानं देऊन त्याचं उत्पन्न खाणं म्हणजे आईचं दूध विकून खाण्या एवढं निर्घृण आणि अतिशय नीच पातळीचं असं काम आहे। आणि त्या शाखेची पुनर्बांधणी करून त्या शाखेमध्ये पुन्हा हिंदू हृदय सम्राट सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्वाभिमानी विचार पेरला पाहिजे आणि जनसेवेचंच काम झालं पाहिजे, यासाठी तिथं पुनर्बांधणी चालू आहे। ते खरं तर संजय राऊत असं म्हणता आहेत की 31 तारखेनंतर मुख्यमंत्रीपद जाणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे सर्व सुरू आहे। काय उत्तर असेल संजय राऊतांना? मी संजय राऊतांच्या बद्दल नेहमी बोलताना असंच म्हणत असते की संजय राऊत म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ अशा पद्धतीचं काम करतात। मला खरं तर तुम्हीच सांगावं की आतापर्यंत त्यांनी किती तारखा दिल्या आणि आतापर्यंत त्यातली कुठली तारीख खरी झाली। माझा संजय राऊतांना सल्ला आहे, खरं तर आता सध्या आपल्याकडे काहीच काम राहिलेलं नाही आहे। एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप असं म्हणतात, त्यामुळे तुम्हाला खूप छान काम सुचवते। कुठून तरी एखादा पोपट विकत घ्या, एखादा पिंजरा विकत घ्या, रस्त्याच्या कडेवरती छान एखादं सतरंजी पटकूर टाकून बसा आणि पिंजऱ्यातला पोपट घेऊन मग तारखा सांगण्याचं काम करत बसा। कारण इथून पुढं तुम्हा सगळ्यांना हीच कामं करावी लागणार आहेत। 2024 पर्यंत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील, हे आम्हीच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा ठणकावून सांगितलेलं आहे। ते खरं तर जितेंद्र आव्हाड त्यांनी एक खूप ॲग्रेसिव्ह भूमिका जी आहे ती या संपूर्ण प्रकरणामध्ये सकाळपासून घेतलेले पाहायला मिळतात। ते आता उद्धव ठाकरेंचं स्वागत देखील आज मुंबऱ्यामध्ये करणार आहेत। कसं पाहता या स्वागताकडे? जितेंद्र आव्हाड त्यांचं स्वागत करतायत। खरं तर मला या ठिकाणी काही वर्षापूर्वीचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो। ज्यावेळेस खुद्द जितेंद्र आव्हाड यांचीच प्रचाराची सभा होती, त्यावेळेला त्यांच्याच प्रचार सभेच्या स्टेजवरून आमच्या अक्का सुषमाताईंनी अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्यावर टीका केलेली होती, आदित्य ठाकरेंवर टीका केली होती, उद्धवजी ठाकरेंवरती टीका केली होती। काय तो लुंगी डान्स का काय करत करत त्यांच्यावरती घाणेरड्या भाषेत टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना अचानक यांचा पुळका कसा काय आला? ठाणं हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानलं जातं आणि अशा ठाण्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, जितेंद्र आव्हाड स्वागताला जात आहेत ही बातमी आहे, कुठलाही शिवसैनिक त्यांच्या स्वागताला जात नाहीये। आज हिंदुत्वाशी बेईमानी करून, विचारांशी बेईमानी करून जी सत्ता उद्धवजी ठाकरेंनी मिळवलेली होती ती कुठंतरी सर्वसामान्य शिवसैनिकाला पटलेली नाही, म्हणूनच आज शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात येताना सुद्धा त्यांना जितेंद्र आव्हाडांचं बोट धरून यावं लागतंय। ही खरं तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि इथून पुढे कदाचित त्यांचं राजकारण आव्हाडांच्या कुबड्यांवरती चालणार असेल। रवी राणा जे सत्तेसोबतचे आमदार आहेत, अपक्ष आहेत, त्यांचा असा दावा आहे की काल जी भेट झाली अजित पवार आणि अमित शहांची, त्यामध्ये तत्पूर्वी ते शरद पवारांना भेटून गेले। शरद पवार आता सत्तेसोबत यायला तयार आहेत असा एकंदरीत त्यांचा दावा आहे। शिवसेना कसं त्याकडे पाहते, त्याचं स्वागत करते का शिवसेना जर शरद पवार या सत्तेमध्ये सामील झाले? खरं तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ज्या बातम्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हीही माध्यमांच्या मधून पाहिल्या आणि त्यावेळेस सांगितलं गेलं होतं की ही अत्यंत कौटुंबिक अशी भेट आहे आणि जरी पक्षीय राजकारण जरी असेल तर तो त्यांचा पक्षांतर्गत मामला आहे।
एखाद्या कुटुंबातल्या लोकांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना जर एकमेकांना भेटलं किंवा काही चर्चा झालेली असेल तर त्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही आहे. त्यांचा पक्ष आणि त्यांचं कुटुंब ते त्याच्याबद्दल चर्चा करतील. आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे नेहमी राजकारणाच्या पलीकडे विचार करणार आहे. ते नातं जपणारे राजकारणी आहेत. म्हणजे बरीच माणसं नात्यात राजकारण करतात, पण एकनाथजी शिंदेसाहेब राजकारणात सुद्धा नातं जोडतात. हा आपण एकनाथजी खडसे साहेबांना त्यांनी एअर ॲम्ब्युलन्स पाठवली याच्यामध्ये आपण बघू शकतो. त्यामुळे अशा प्रत्येक गोष्टींच्या मध्ये आपण राजकारण आणू नये अशी मला विनंती करायची आहे. आपण पाहतोय की खरं तर उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी कुठलाही शिवसैनिक नसून जितेंद्र आव्हाड येत आहेत. त्यामुळेच ठाण्यातील जी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे असा खोचक टोला प्रवक्त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.